कोणार्क, अपना शहर अपनी बातें। उल्हासनगर महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील जी, माझे सहकारी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार कुमार अयलानी, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, महापौर लीलाताई आशान, आयुक्त अजीज शेख, हे आपले रामचंदानी बीजेपीचे, राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव, निलिमा म्हात्रे, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आणि ज्यांनी हे हॉस्पिटल तयार केलं तो प्लॅटिनमचा आपला पॉल आणि त्यांची टीम। खरं म्हणजे आज अतिशय चांगलं सुसज्ज अद्ययावत असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये उभं राहणं ही काळाची गरज होती आणि या उल्हासनगर वासियांची गरज होती। आणि हॉस्पिटल पाहिल्यानंतर सगळ्यात लोकांच्या तोंडून आलं 5 स्टार हॉस्पिटल झालंय आणि अतिशय उत्कृष्ट असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी खास करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करीन। ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ते सगळं व्यवस्थित या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि मतदारसंघातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना जवळपास मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, तुमचे मतदार पण इकडे येणार आणि सगळ्यांनाच याचा फायदा होईल। मला वाटतं ठाण्याला आता पेशंट इकडे येणार नाही, ठाणा में जाएगा नहीं ना कोई, अभी इधर ही आएगा। म्हणजे ठाण्याला आता सगळे सिरियस कोणी पेशंट झाला की ठाण्याला जावं लागायचं, आता ठाण्याला जावं लागणार नाही। उल्हासनगरमध्ये त्याला चांगले उपचार मिळतील आणि त्यांचा जीव वाचेल। आणि म्हणून एक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारची देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। डॉक्टर पॉल यांनी ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमध्ये एक कार्डियक किया ना, अपना कार्डियोलॉजी किया, बाद में नेफ्रोलॉजी भी किया, हाँ न्यूरोलॉजी किया आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्याला त्यांनी दिलं। मी एकदा सहज गेलो हॉस्पिटलमध्ये, जे जनरल वॉर्डमध्ये गेल्यानंतर मला वाटलं आयसीयू आहे, तो बोलतो हे जनरल वॉर्ड आहे आणि म्हणजे आयसीयू सारखं जनरल वॉर्ड त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं होतं। आणि ठाण्यामध्ये वागळे स्टेटमध्ये माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी देखील एक बंद पडलेली बिल्डिंग होती, छोटा क्या था वो, पीएचसी होता, पीएचसी प्रायमरी हेल्थ सेंटर, आणि तिथं या पॉलनी हॉस्पिटल केलं आईच्या माझ्या नावाचं आणि तिथं देखील 100 बेड झालं ना, 100 बेड हॉस्पिटल झालं। आता 200 बेड तो करतोय, बाजूची एक बिल्डिंग पण घेतली आणि तिथे 200 बेड हॉस्पिटल, असं सुपर स्पेशालिटी आणि कॅशलेस, कुठलेही पैसे तिथे खर्च करायचे नाही। मला वाटतं कैशलेस हॉस्पिटल पहले थाना में हो गया, पहले थाना शुरू हुआ, अभी उल्लासनगर, बाद में मीरा भाईंदर, अभी परसों है ना वो। आता पूर्ण महाराष्ट्रातले लोक, आमदार खासदार लोक ते आईच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन बघतात। मला वाटतं तर इथे येऊन बघतील उल्हासनगरच्या, एवढं चांगलं हॉस्पिटल उल्हासनगरचं आपण केलेलं आहे। कोविडमध्ये देखील मगाशी कोणीतरी म्हणाला कोविडमध्ये आम्ही सेवा केली, कोविडमध्ये लोकांना भेटलो, पीपी किट घातलं, सगळेच आम्ही होतो, काय खासदार का मंत्री काय आमदार, सगळे लोक त्यावेळेस आपापल्या परीने प्रत्येकाला मदत करत होतो। कारण कोविड हा अनपेक्षित असा आजार आला होता, सगळे घाबरले होते, फक्त ते पांढरे पीपी किट मधले डॉक्टर दिसायचे, त्यामुळे
काही लोकांना तर हार्ट अटॅकने देखील मृत्यू आला. आणि त्यावेळेस त्या रुग्णांना धीर देण्याची आवश्यकता होती, त्यांना कोणीतरी भेटण्याची आवश्यकता होती. आणि मग मला मेसेज यायचे, मला आता काय खरं नाही, माझं आता परत भेटणार नाही, भेटणं मुश्किल होईल, भेटणं आता शक्य नाही, असे करून मेसेज यायचे. आणि मग आता मेसेज आल्यानंतर मला वाटायचं खरोखर याला बिचारायला बरं वाईट काय झालं तर आपल्या आयुष्यामध्ये जीवनभर आपल्या मनामध्ये ते खंत राहील. आणि म्हणून मी जाऊन भेटायचो. भेटता भेटता सगळ्यांचेच मेसेज यायला लागले. एवढी लाईन वाढली की मलाच कोविड झाला आणि मग मीच गेलो हॉस्पिटलमध्ये. पण आपल्याला मी सांगतो की त्यावेळेस मी डॉक्टर नाही, आपला खासदार डॉक्टर आहे. खासदार डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना एक मोठं ऑपरेशन त्या काळामध्ये आम्ही केलं आणि मोठी सर्जरी झाली. मगाशी कपिल पाटीलजी म्हणाले, आणि खऱ्या अर्थाने ती आवश्यक होती, या महाराष्ट्रासाठी आवश्यक होती. कारण सगळं बंद पडलं होतं, ठप्प पडलं होतं, आरोग्य सुविधा कोलमडल्या होत्या, प्रकल्प बंद होते, काही प्रकल्प बंद पाडले होते, सगळंच अगदी निगेटिव्हिटी पसरली होती, सण उत्सव बंद होते. आणि म्हणून सरकार बदलण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून मग बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही आणलं, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि सगळे सण उत्सव सगळं मोकळं केलं. अगदी मोकळ्या श्वास लोक घेऊ लागले. आणि मग आरोग्य सुविधा देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही आपल्या सरकारने फोकस केलं. मी आणि देवेंद्रजी सुरुवातीला दोघंच जण होतो, परंतु पहिल्या दिवसापासून, नंतर अजितदादा आपल्या सोबत आले, परंतु पहिल्या दिवसापासून आम्ही लोकहिताचे निर्णय घेतले. आज आपल्याला मी सांगतो, कॅशलेस सेवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न आमचा आहे. ठाण्यामध्ये आपण आनंद दिघे साहेबांच्या नावाचं कॅन्सर हॉस्पिटल करतोय. मुंब्र्यामध्ये देखील आपण एक कॅन्सर हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी आहे ना हो, कैंसर प्लस मल्टी स्पेशलिटी. मी पॉलला सांगितलंय, वो भी कॅशलेस करेंगे, वो भी कॅशलेस करेंगे. त्यामुळे लोकांना आता चिंता नाही आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पण मी सांगितलं, झिरो प्रिस्क्रिप्शन, म्हणजे कुठलाही औषधाचा कागद लिहून द्यायचं नाही. औषधं मोफत, ट्रीटमेंट मोफत. माणसाला आपल्या आरोग्याची काळजी असता कामा नये. कुटुंबातला कोणीही आजारी पडला तर खिशात पैसे नसले तरी तो जाऊन ॲडमिट होणार, त्याचा उपचार होणार, बरा होऊन तो घरी जाणार. अशा प्रकारचं सरकारने काळजी घेतली आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची आपण 5 लाख केली. आज 5 लाखामध्ये केलेली असताना अगोदर काही घटकांनाच ती योजना लागू होती. आपण अगदी टॉप टू बॉटम, श्रीमंतापासून अगदी गरिबापर्यंत 5 लाख रुपयाची योजना, त्यांना 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळणार. अशा प्रकारचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.